नीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. भाग 3. दिवसामागून दिवस गेले. मुली 1 वर्षाच्या होणार होत्या. लावण्याच्या जन्मानंतर तिच्या आजारामुळे राजेश आणि रश्मीला बरेच दुःख सोसावे लागले होते. म्हणायला नातेवाईक मानसिक आधार द्यायला होते आणि त्यांनाही हे दुःख होते, पण वास्तविकपणे जे दुःख वेदना एका छताखाली राहणाऱ्या त्या कुटुंबाला भोगावे लागते त्याची तुलना करता येणार नाही. हा 1 वर्ष बऱ्याच त्रासाचा जरी असला तरी त्यामध्ये आता घसरण होत होती. राजेश आणि रश्मीने लावण्यांना आत्तापर्यंत फार जपले होते. तिच्या प्रकृतीमध्ये सुधार होत होता, पण तिची प्रतिकारशक्ती म्हणावी तेवढी मजबूत नव्हती. अधूनमधून ती आजारी पडायची. आजार भयंकर नसला तरी आजाराबद्दलची आणि हॉस्पिटलची धास्ती राजेश आणि रश्मीला तीच असायची. त्यांच्या मनावरचा आघात हा तीव्र होता आणि कायमस्वरूपी एका धास्तीच्या स्फुट ज्वालामुखीप्रमाणे मनामध्ये घर करून गेला होता. जेव्हा कधी तिची थोडीही प्रकृती बिघडली की दोघे ती ज्वालामुखी फुटायची. असंच एकदा लावण्य आजारी पडली. दोघींचा त्या आठवड्यात प्रथम वाढदिवस होता. आजार हा गंभीर स्वरूपाचा नव्हता, पण तरीही राजेशने तिला डॉक्टरांकडे नेऊन योग्य तो उपचार सुरू केला होता. राजेश आणि रश्मी मुलींचा प्रथम वाढदिवस साजरा करायचा होता, पण तिच्या प्रकृतीची चिंता त्यांना जास्त होती. नेहमी आजार बघून ते सारखे चिंतेत असायचे. राजेशचे सकाळ ते संध्याकाळ ऑफिसमध्ये वेळ जात असे, पण रश्मी घरी अस्वस्थ राही. रश्मी तिच्या आईला दिवसातून एखादा तरी कॉल करीत असे. रश्मीला तिच्या आईचा जास्त आधार वाटे. राजेशचे आईवडील त्याच्या लग्नाच्या आधी फार वर्षापूर्वीच वारले होते. त्याच्या काकांनी त्याचा सांभाळ केला होता, त्यामुळे रश्मीकडील नातेवाईकांचाच त्यांना जास्त आधार वाटत होता. लावण्य आजारी असल्यामुळे रश्मीच्या आई सारखी कॉल करत राहायची. ती रश्मीला तू काही काळजी करू नको, सगळं नीट होईल असं सांगायची, पण स्वतःच मात्र काळजीमुळे सारखी कॉल करी. त्या दिवशी रश्मीला संध्याकाळी चौथ्यांदा आईचा कॉल आला. रश्मी आईचा कॉल उचलून म्हणाली, हॅलो, काय गं, काय सर्व ठीक आहे का? आज सारखे कॉल करते. आई म्हणाली, अगं काही नाही गं, बस मला तुमचीच काळजी वाटते. रश्मी आईला आधार देत म्हणाली, मला काळजी नको करू असे सांगतेस आणि स्वतः मात्र काळजीत राहते. आई मुद्द्यावर येत म्हणाली, अगं आज एकदम माझ्या ध्यानात आले, लावण्याची तब्येत अशी खालीवर का होते ती? का? रश्मीने आश्चर्याने विचारले. अगं जेव्हा लावण्याच्या जन्मानंतर ती गंभीर आजारी होती आणि इस्पितळात ॲडमिट होती, तेव्हा ती गुरुदत्तांकडे नवस बोलत होते, हिची तब्येत ठीक झाली की तुझ्या दर्शनाला आणेल आणि नंतर घरी आल्यावर आपण गुंतून गेलो बाळांची काळजी घेण्यात. त्यामुळे तुला सांगायचे राहून गेले होते बघ. आणि आता 1 वर्ष होत होते. तर आपल्याला तिला न्यायला हवे गंगापूरला. रश्मी म्हणाली, पण या तिच्या तब्येतीमध्ये तिथे तिला नेणे योग्य होईल का? रश्मीची आई म्हणाली, अगं तब्येत ठीक झाली म्हणजे लगेच जाऊ म्हटले. रश्मी विचार करीत म्हणाले, मी यांना विचारून सांगते. संध्याकाळी राजेश घरी आल्यानंतर रश्मीने राजेशला याबद्दल विचारले. राजेश आधी कधी देवावर आणि दैवावर विश्वास न ठेवणारा होता, पण लावण्याच्या जीवावर बेतलेला धोका आणि त्यातून तिचे बचावणे हे दैवच, या दोघांच्या आयुष्यात जो उलथापालथ सुरू होती की त्यांना दैव आणि देव ह्यावर आता विश्वास बसायला लागला होता. आणि त्यात लावण्याचा जीव वाचणे हा तर डॉक्टरांच्या दृष्टीने पण चमत्कार होता, पण डॉक्टर या गोष्टीला औपचारिक मान्यता देणार नाहीत. यावेळेस लावण्याची तब्येत 2 दिवसातच ठीक झाली. मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशी रश्मी, राजेश आणि रश्मीची आई यांचा गंगापूरला जाण्याचा बेत ठरला. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच सकाळी पुण्याहून गंगापूरकरिता एक खाजगी वाहनाने सर्व निघाले. रात्री ते गंगापुरात पोहोचले. तिथे त्यांची रात्री मुक्काम केला. निर्गुम मठाला जाण्याच्या आधी भीमा अमराज संगमावर स्नान करायचे विशेष महत्त्व असल्यामुळे त्यांनी सूर्योदयाआधी तिथे स्नान केले. नंतर मुलींबरोबर दर्शन घेऊन ते औदुंबर वृक्षाखाली आले. तिथे बरेच भक्त गुरुचरित्राचे पारायण करीत होते. त्यांनी तिथे दर्शन घेतले. त्या झाडाखाली एक वृद्ध साधू जप करीत होते. रश्मीच्या आईचे लक्ष त्यांच्यावर जातच त्या आश्चर्याने म्हणाले, अगं रश्मी, हे तर माझे गुरु आहेत. आधी हे आपल्या गावच्या मठामध्ये राहायचे, मठात यायचे. आधी म्हणजे गावलगतच्या निर्मनुष्य जंगलात यांनी 12 वर्षे तप केले. कुण्या गुरे चरणाऱ्या त्या जंगलात हे तपश्चर्या करण्यात दिसले आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी त्यांना गावात आणून मठ बांधलं. काही वर्ष ते तिथे राहिले, पण एकदा गावकऱ्यांना न सांगता कायमचे ते मठ सोडून निघून गेले होते. गावकऱ्यांनी बरेच शोधले, पण त्यांना नाही मिळाले कुठं ते. आणि आता बघा किती योगायोग आपल्याला इथेच भेटले. हे फार अंतर्यामी आहेत. ते काही केल्या लोकांसोबत बोलत नाहीत, पण जर त्यांना काही सांगायचे झाल्यास ते स्वतःहून बोलतात. चल दर्शन करून त्यांचे.
राजेशला ह्यावर मात्र काही विश्वास नव्हता, पण आईची इच्छा दर्शन द्यायची आणि त्यात काही ह्यांना त्याला वाटत नव्हती, म्हणून ते त्या साधूजवळ गेले. तो वृद्ध साधू डोळे बंद करून फार मग्नपणे जप करीत होता. बरेच लोक त्यांच्या पाया पडत होते, पण तो ध्यानस्थ अवस्थेत होता. रश्मीच्या आईने त्याच्या पायांना हात स्पर्शून नमस्कार केला. तसेच राजेश आणि रश्मीनेही केले. मग रश्मीच्या आईने दोघी मुलींना त्यांच्या पायाजवळ ठेवले. तर आश्चर्य, त्या साधूने त्याचे ध्यान मोडीत डोळे उघडले. त्याची नजर खाली मुलींवरती पडली आणि लावण्याला त्यांनी दोन्ही हातांचा पाळणा करीत उचलून छातीजवळ घेतले. तिच्याकडे एकटक बघायला लागले आणि लगेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजेशला हे विचित्र वाटले. त्या साधूचे डोळे करुणेने भरलेले लावण्याला न्याहाळत होते. त्याचे अश्रू थांबत नव्हते. हे बघून रश्मीच्या आईने त्यांना काही विचारण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी हाताने इशारा करून थांबवले व म्हणाले, नशीबवान आहे मुलगी, तरीही हिला आयुष्यात फार यातना सहन कराव्या लागणार आहेत. फार रोमांचक आयुष्य राहणार हिच्यासाठी, पण ह्या यातना तिच्यासाठी श्राप नसून वरदान आहेत. एवढे बोलून त्या साधूने तिला राजेशच्या हाती दिले आणि पुन्हा डोळे मिटून ध्यानस्थ झाले. राजेशला विश्वास नसूनसुद्धा ते ऐकल्यानंतर मात्र त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या कथेचा पुढील भाग लवकरच येईल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.